नमस्कार श्रोते हो. धनत्रयोदशीच्या तुम्हास आणि तुमच्या कुटुंबास खूप साऱ्या शुभेच्छा. श्रोते हो, दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच धनत्रयोदशी. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन अधिपती कुबेरांचे, माता लक्ष्मीचे आणि धन्वंतरी देवतेचे पूजन करतो. आपल्या घरातील सुख, साधन, संपत्ती उत्तरोत्तर वाढत जावोत अशी आपण प्रार्थना मनोभावे करतो. मात्र त्याच वेळी या धनत्रयोदशीच्या दिवशी काही लोक तांत्रिक साधना करतात, काळी जादू करतात, टोणे टोटके करतात, दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी स्वतःच्या घरी आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा वेळी आपण सावध व्हा आणि आपल्या घरातील या काही वस्तू आपण चुकूनही, कोणी कितीही मागू द्या, कितीही आग्रह करू द्या, विनवणी करू द्या, या वस्तू आपण चुकूनही कोणालाही देऊ नका. या वस्तू लक्ष्मीकारक आहेत. या वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी जेव्हा आपण दुसऱ्यास देतो तेव्हा आपल्या घरातील धन, आपल्या घरातील लक्ष्मी ही दुसऱ्या घरी निघून जाते. श्रोते हो, जाणून घेऊयात की या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत. त्यातील पहिली वस्तू आहे सफेद रंगाचे खाद्यपदार्थ आणि विशेष करून दूध व दही. श्रोते हो, तुम्ही तुमच्या आजी आजोबांकडून, पणजीकडून ऐकले असेल की सूर्यास्तानंतर, सूर्य मावळल्यानंतर घरातील दूध दही कोणालाही देऊ नये, अन्यथा घरातील घराची बरकत निघून जाते. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आपण या नियमाचे पालन काटेकोरपणे करायलाच हवे. अन्यथा या सफेद रंगाच्या वस्तूवर भयंकर तांत्रिक विद्या केली जाते आणि आपल्या घरातील लक्ष्मी त्यांच्या घराकडे खेचली जाते. तेव्हा ही चूक आपण करू नका. जर आपल्या हातून चूक घडलीच तर त्यानंतर तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही उपाय साधना करा, त्याचे फळ हे लवकर मिळणार नाही. दुसरी गोष्ट, या दिवशी जुने असतील नवे असतील कोणत्याही स्वरूपाच्या कपड्याचे दान आपण कोणालाही करू नका. खरे तर दान धर्म करणे हा एक अत्यंत चांगले मानले जाते. हिंदू धर्मामध्ये दान धर्म केल्याने पुण्याची प्राप्ती होते. मात्र या धनत्रयोदशीच्या दिवशी जुने असतील किंवा नवे असतील या कपड्यांना सुद्धा दान करू नका. अन्यथा या वस्त्रांवरती सुद्धा, या वस्त्रांमध्ये जी आपली ऊर्जा असते ती या कपड्यांशी निगडीत असते, त्या कपड्यांमध्ये समाहित असते. त्यामुळे त्यावर सुद्धा तांत्रिक क्रिया खूप लवकर सफल होतात. श्रोते हो, या दिवशी लक्ष्मी गणेशाची मूर्ती जर तुम्हाला कोणी बाजारातून आणण्यास सांगितली की बाजारातून आमच्यासाठी घेऊन या, पैसे नंतर देते, तर चुकूनही लक्ष्मी गणेशांची मूर्ती या दिवशी आणून देऊ नका. लक्षात घ्या, लक्षात ठेवा. मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी आपण या वस्तू खरेदी करा आणि याची स्थापना आपल्या देवघरात करा. यामुळे उत्तरोत्तर तुमच्या धनात वाढ होत जाईल. तुम्ही या मूर्तीची स्थापना तुमच्या ऑफिसमध्ये, तिजोरीमध्ये सुद्धा स्थापना करू शकता. मात्र स्वतःच्या पैशांनी दुसऱ्यासाठी आणलेली जी मूर्ती आहे, भले मग तुम्ही नंतर त्यांच्याकडून पैसे घ्या, पण अशी मूर्ती जर तुम्ही तुमच्या हाताने दिली तर त्यामुळे खूप मोठा नुकसान होईल. यामध्ये ज्यांचा व्यवसायच मूर्ती विकण्याचा आहे ते मात्र यासाठी अपवाद आहेत. पुढची गोष्ट आहे की पैशांची देवाणघेवाण किंवा मोठ्या प्रमाणात एखाद्याला पैसा उधार देणे, उसना देणे, या सुद्धा गोष्टी आपण नक्की टाळा. श्रोते हो, या ठिकाणी कोणाचाही भरोसा सांगता येत नाही. लोक 1 रुपयाचा सिक्का घेऊन सुद्धा त्यावर तांत्रिक क्रिया करतात आणि दुसऱ्या घरातील लक्ष्मी बरकत खेचून घेतात. हे टोणे टोटके, तांत्रिक क्रिया इतक्या प्रचंड प्रभावशाली असतात की समोरच्याच्या घरचा संपूर्ण पैसा चुंबकासारखा खेचला जातो. आणि म्हणून लक्ष्मी स्वरूप पैसा सुद्धा आपण कोणालाही उधार किंवा उसना या दिवशी देऊ नका. या दिवशी श्रोते हो, जर तुम्हाला कोणी सफेद पदार्थ खायला दिले तर ते देखील चुकूनही खाण्याची चूक करू नका. कारण सर्वात जास्त तांत्रिक क्रिया या सफेद रंगाच्या पदार्थांवर केल्या जातात. जर चुकून हुकून आपण हा पदार्थ खाल्ला तर तुमच्या घरचे आरोग्य, सुख, संपदा, समाधान, लक्ष्मी ही दुसऱ्या घरी निघून जाण्यास वेळ लागत नाही. तुम्ही आजूबाजूला पाहिले असतील लोक असे अनेक की तांत्रिक क्रिया करणाऱ्यांनी त्यांना सफेद रंगाचे पदार्थ खाण्यास दिले आणि त्यानंतर त्यांच्या पोटात अक्षरशः केसांचे गोळे निघाले. आपण ऐकलेच असेल की त्या ठिकाणी केसांचा गुंता तयार झाला. खाताना ती मिठाई होती आणि नंतर पोटात गेल्यावर त्याचा गोळा निर्माण झाला केसांचा. त्यामुळे आपण या दिवशी विशेष करून रात्री सफेद पदार्थ खाऊ नका, कुणी दिले तरी. श्रोते हो, धनत्रयोदशीच्या दिवशी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्या.
तुम्ही जर चौकात जाताल, चौक म्हणजे ज्या ठिकाणी 4 रस्ते एकत्र येतात ती जागा, शक्यतो लहान मुलांना आपण अशा ठिकाणी घेऊन जाऊ नये सायंकाळच्या वेळी. आणि जर तुम्ही घेऊन गेलात किंवा स्वतः जरी गेलात तर त्या ठिकाणी आपल्या पायाखाली कोणताही ताबीज, लिंबू, मिरची, दही भात, बाहुली यासारख्या गोष्टी येणार नाहीत, याची काळजी घ्या. या गोष्टींना ओलांडणे सुद्धा अत्यंत अयोग्य आहे. या वस्तू दिसल्यास तर आपण दुरून जावे, त्याकडे एकटक बघत राहणे यासारख्या गोष्टी आपण टाळाव्यात. श्रोतेहो, आपल्या घरात जो झाडू आहे, मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलं आहे की आपल्या घरातील झाडू हा लक्ष्मी स्वरूप असतो, तो लक्ष्मीचेच रूप आहे. आणि म्हणून या धनत्रयोदशीच्या रात्री आपण आपल्या घरातील झाडू कोणालाही देऊ नका, दिवसासुद्धा द्यायचा नाही आहे. खरं तर संपूर्ण वर्षभर आपल्याला या नियमांचे पालन करायचे आहे. जी व्यक्ती या नियमांचे पालन करते त्या घरातील लक्ष्मी स्थिर राहते. तुमचे आजूबाजूचे शेजारी थोड्या वेळासाठी झाडू मागू शकतात, थोडंसं झाडायचं आहे, थोडं साफ करायचं आहे असे कारण सांगून मागू शकतात, पण देऊ नका. ती लक्ष्मी आहे. तुम्ही कोणतेही कारण सांगा, मात्र झाडू देऊ नका. तुमच्या घरात जे लोक येतील त्यांची नजरसुद्धा आपल्या झाडूवर पडणार नाही याची काळजी घ्या. श्रोतेहो, या धनतेरसच्या दिवशी, धनत्रयोदशीच्या दिवशी काही नियमांचे पालन केले तर आपल्या घरातील लक्ष्मी आपल्याच घरात नांदेल आणि आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती होत जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर आता व्हिडिओला लाईक करायला हरकत नाही. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा. आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मी मनापासून माता लक्ष्मींच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्यासाठी ही दिवाळी, आपल्या सर्वांसाठी ही दिवाळी सुखाची, आनंदाची आणि भरभराटीची जाऊ. याच इच्छेसह व्हिडिओ थांबवत आहे. धन्यवाद.